विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपली शाळा जीके या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण महाराष्ट्राचा भूगोल या घटकावर अत्यंत महत्त्वाचे प्रश्न निवडलेले आहे, जे मित्रांनो 25 प्रश्न असणार आहे। परंतु 25 प्रश्नांमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण घेणार आहोत, ज्यामध्ये मित्रांनो एका प्रश्नासोबत तुमचे 2 ते 3 प्रश्न कव्हर होणार आहे। त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त या क्लासमधून तुम्हाला अभ्यास होणार आहे। आणि मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण असे प्रश्न घेतलेले आहे जे तुमच्या आगामी सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त ठरणार आहे। IMP टॉपिकवर हे सर्वच्या सर्व प्रश्न असणार आहे। आतापर्यंत सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये हे रिपीटेड झालेले प्रश्न आहे, त्यामुळे एक पण प्रश्न आजच्या क्लासमधला मिस करू नका। सर्वच्या सर्व प्रश्न मित्रांनो लक्ष देऊन पहा, काळजीपूर्वक पहा। तर बघूया मित्रांनो आजचा महत्त्वपूर्ण प्रश्नसंच। प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्राची मुख्य किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर यामध्ये लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्राच्या किनारपट्टीला कोकण किनारपट्टी असे म्हणतात। महाराष्ट्राच्या पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्राला म्हणतात मित्रांनो कोकण किनारपट्टी। तर हा किनारा उत्तरेकडे दमानपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत पसरलेला असून तो खचलेला प्रकारचा किनारा आहे। तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, कोकण किनारपट्टी। ठीक आहे, महाराष्ट्राची मुख्य किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर कोकण किनारपट्टी या नावाने ओळखली जाते। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे कोणत्या जिल्ह्यात आहे? IMP प्रश्न आहेत मित्रांनो, हे सर्वच्या सर्व तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्या। प्रत्येक परीक्षेमध्ये हे प्रश्न आलेलेच आहेत, त्यामुळे सर्वच्या सर्व रिपीटेड प्रश्न असणार आहे, एक पण प्रश्न मिस करू नका। ह्यामध्ये लक्षात ठेवा, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून त्यांची जी उंची आहे 1646 मीटर आहे। किती आहे मित्रांनो? महाराष्ट्रातील कळसुबाईची उंची आहे 1646 मीटर। हे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सह्याद्री पर्वतरांगेत स्थित आहे। कुठे मित्रांनो? अकोले तालुक्यात आहे। कुठे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, अहमदनगर जिल्ह्यामध्ये। कुठे? अकोले तालुक्यामध्ये। ठीक आहे मित्रांनो, उंची किती आहे? 1646 मीटर एवढी आहे। तर कळसुबाईचं मित्रांनो फॉर्म्युला देखील आहे, कसामी हसतो कसामी हसतो। ह्या सूत्रानुसार देखील तुम्ही उंचीनुसार त्याचा अचूक उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम देखील लावू शकता। ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक तिसरा आहे, गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात कोठे होतो? मित्रांनो, गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी पर्वतावर होतो। ही दक्षिण भारताची आणि महाराष्ट्राची सर्वात लांब नदी आहे, म्हणूनच तिला आपण दक्षिण गंगा देखील म्हणतो। ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, त्र्यंबकेश्वर नाशिक येथे। ठीक आहे, त्र्यंबकेश्वर कुठे आहे? तर नाशिक येथे आहे। ठीक आहे मित्रांनो, गोदावरी नदीचा उगम कुठे? त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो। प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला। सोबतच मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या, त्यावर आपण प्रत्येक परीक्षेची अपडेट शेअर करत असतो। ठीक आहे, यामध्ये लक्षात ठेवा, चौथा प्रश्न आहे आपला, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? असा हा प्रश्न आहे। खूप वेळा मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने, त्यानुसारच लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा जिल्हा कोणता, अशा प्रकारचे प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येत असतात। अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। कोणता मित्रांनो? अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे। ठीक आहे, त्यांचे एकूण क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो? सुमारे 17,413 चौरस किलोमीटर इतके आहे। सोबतच मित्रांनो याच्याच खालोखाल कोणता जिल्हा येते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, अहमदनगर जिल्हा। ठीक आहे, अहमदनगर जिल्हा। प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या मातीला रेगूर माती असेही म्हणतात? मित्रांनो, ही माती काळी कसदार देखील असते। ठीक आहे, तर याला आपण पर्याय क्रमांक सी ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल, काळी कापसाची माती। मित्रांनो, कापूस या पिकासाठी अत्यंत सुपीक माती मानली जाते। ठीक आहे, ह्या प्रश्नामध्ये लक्षात ठेवा, स्पष्टीकरण बघूया। डेक्कन ट्रॉपच्या बेसॉल्ट खडकाच्या विदारीकरणातून मित्रांनो महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही बेसॉल्ट खडकाच्या निर्मितीपासूनच झालेली आहे। ठीक आहे, तर मित्रांनो तयार झालेल्या काळ्या मातीला रेगूर माती म्हणतात।
ही माती कापसाच्या पिकासाठी अत्यंत सुपीक मानली जाते. ठीक आहे मित्रांनो, कापसाच्या पिकासाठी अत्यंत सुपीक असणारी माती कोणती आहे तर काळी कसदार मृदा आहे. ठीक आहे, तिलाच आपण रेगूर मृदा देखील म्हणतो. आणि यात मित्रांनो पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही काय असते जास्त असते. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे आपले पर्याय क्रमांक सी, काळी कापसाची माती. प्रश्न क्रमांक 6 आहे, तापी नदीची मुख्य दिशा कोणती आहे. मित्रांनो, तापी नदीची मुख्य दिशा कोणती आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तापीसोबतच नर्मदा हे दोन नद्या मित्रांनो महाराष्ट्रातील खूप वेळा परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहे. ठीक आहे मित्रांनो, दोन नद्या पाठच करून ठेवा, एक तापी नर्मदा आणि एक सोबतच गोदावरी. ठीक आहे, यामध्ये लक्षात ठेवा तापी नदी ही उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. काय आहे मित्रांनो, पश्चिम वाहिनी नदी आहे, प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे. ठीक आहे, ती सातपुडा पर्वतरांगेत उगम पावून मित्रांनो तापी नदीचा उगम कुठं होतो तर सातपुडा पर्वतरांगेमध्ये तापी नदीचा उगम होतो आणि पश्चिमेकडे वाहत अरबी समुद्राला मिळते. 2 पॉईंट लक्षात ठेवा. तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, तापी नदीचा उगम कुठे होतो तर सातपुडा पर्वतामध्ये होतो आणि तिचा मित्रांनो विलीन कुठे होते मित्रांनो तर अरबी समुद्राला ती नदी मिळते. ठीक आहे, हे 2 पॉईंट पाठ करून ठेवा. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, पश्चिम वाहिनी नदी आहे. तापी ही कोणती नदी आहे मित्रांनो, पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. प्रश्न फार महत्त्वाचा आहे, यामध्ये लक्षात ठेवा लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात असून ते एका उल्कापातामुळे तयार झालेले जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. मित्रांनो, जगातील एकमेव आहे उल्कापातामुळे तयार झालेले. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर हे स्थित आहे. प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला, तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा क्लास शेअर करत चला. मित्रांनो, हा क्लास आपला सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असल्यामुळे तुम्ही सर्वच्या सर्वच ह्या क्लासमध्ये प्रश्न बघू शकता आणि मित्रांनो हे प्रश्न सर्वच्या सर्व परीक्षेमध्ये रिपीट झालेले आहे, त्यामुळे एक पण प्रश्न मिस करू नका. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते होईल. तर यामध्ये लक्षात ठेवा ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प हे चंद्रपूर जिल्ह्यात असून 1955 मध्ये याला महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. तर लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे चंद्रपूर जिल्ह्यात असून कुठे चंद्रपूर जिल्ह्यात असून कोणता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मित्रांनो 1955 मध्ये याला महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले होते. कधी केले होते 1955 मध्ये. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले उद्यान कोणते तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान. कधी तर 1955 मध्ये. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 9 आहे, भीमा नदीचा उगम कोठे होतो. मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. भीमा या नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर येथे होतो. कुठे होतो, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात. कुठे तर भीमाशंकर येथे होतो. मित्रांनो, पुढे पंढरपूर येथे या नदीला आपण चंद्रभागा या नावाने ओळखलो. तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा भीमा याच नदीला पुढे जाऊन आपण चंद्रभागा या नावाने देखील ओळखतो. कुठे, पंढरपूर येथे. ठीक आहे, कारण तिचा जो आकार आहे तो चंद्राच्या कोरीसारखा होतो. कुठे, पंढरपूर येथे तिचा भीमा नदीचा आकार चंद्राच्या कोरीसारखा होतो, म्हणूनच मित्रांनो आपण तिला चंद्रभागा देखील म्हणतो. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, भीमाशंकर. भीमा नदीचा उगम कुठे होतो, भीमाशंकर येथे होतो. ठीक आहे मित्रांनो, कुठे, खेड तालुक्यात होतो, भीमाशंकर येथे होतो. आणि प्रश्नामध्ये तुम्हाला मित्रांनो जास्तीत जास्त मी कंटेंट देण्याचा प्रयत्न करत आहो, जेणेकरून तुमच्या एका प्रश्नापासून जास्तीत जास्त प्रश्न तयार होतील. प्रश्न आवडत असेल तर लाईक तर कराच, सोबतच तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा क्लास शेअर करा. प्रश्न क्रमांक 10 आहे, सह्याद्री पर्वताला महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखले जाते. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेल्या पश्चिम घाटाला महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत म्हणतात. हा पर्वत जलविभाजक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतो. ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, पश्चिम घाट म्हणतो आपण. सह्याद्री पर्वताला महाराष्ट्रात कोणते नाव आहे मित्रांनो, पश्चिम घाट हे आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न फार महत्त्वाचा आहे.
महाराष्ट्राला पश्चिमेस अरबी समुद्राचा सुमारे 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण आणि सुंदर किनारा लाभलेला आहे, ज्यामध्ये सर्वाधिक किनारा रत्नागिरी जिल्ह्याला लागलेला आहे। ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए 720 किलोमीटर। ठीक आहे मित्रांनो, 720 किलोमीटर। प्रश्न क्रमांक 12 आहे, आंबा घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? मित्रांनो, दोन शहर कोणत्या? आंबा घाट या विषयावर खूप वेळा परीक्षेत प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे हे सर्व पॉईंट नोट करून ठेवत चला। यामध्ये लक्षात ठेवा, आंबा घाट हा कोल्हापूर आणि रत्नागिरी या शहरांना जोडणारा प्रमुख घाट आहे। हा घाट सह्याद्री पर्वतरांगेतून जातो आणि राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे। ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब कोल्हापूर आणि रत्नागिरी। आंबा घाट कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन शहरांना जोडतो। ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वाधिक पाऊस पडतो? प्रश्न फार महत्त्वाचा आहे। महाराष्ट्रातील दक्षिण कोकण आणि घाटमाथ्यावर विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे मान्सून वाऱ्यामुळे सर्वाधिक पाऊस पडतो, कारण सह्याद्री पर्वत या वाऱ्यांना अडवतो। मित्रांनो, सह्याद्री पर्वत हा आपला कोकण किनारपट्टीचा भाग मित्रांनो, महाराष्ट्रातील इकडला भाग, इकडे समुद्र किनारा आहे आपला, येथे मित्रांनो सह्याद्री पर्वत आणि हे इकडले जे वारे आहे ते सह्याद्री पर्वताला मित्रांनो अडतात, त्यामुळे इकडल्या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस आपल्याला पाहायला दिसून येतो कोकण किनारपट्टीमध्ये। यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे मित्रांनो सर्वाधिक जास्त पावसाचे प्रमाण आहे। तर ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी कोकण आणि आंबोली। कोकण विभागामध्ये आंबोली या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक 14 आहे, कृष्णा नदीची प्रमुख उपनदी कोणती आहे? तर यामध्ये लक्षात ठेवा, कोयना नदी ही कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे। कोयना नदी ही कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे। कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या धरणामुळे तयार झालेल्या शिवसागर जलाशयाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात। मित्रांनो, येथेच एक प्रश्न निर्माण होतो की शिवसागर या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी या नावाने देखील शिवसागरला ओळखले जाते। ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी कोयना नदी। कृष्णा नदीची उपनदी कोणती प्रमुख मित्रांनो? कोयना नदी। ठीक आहे, कोयना नदीवरच बांधण्यात आलेला धरण कोणता आहे मित्रांनो? शिवसागर, ज्याला आपण काय म्हणतो? भाग्यलक्ष्मी। कशाची? महाराष्ट्राची। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 15 आहे, महाराष्ट्रातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर यामध्ये लक्षात ठेवा, माथेरान हे रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळील एक अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे। येथे प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही गाड्यांना जाण्यास बंदी आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, माथेरान हे रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळील एक अतिशय प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे आणि येथे प्रदूषण रोखण्यासाठी गाड्यांना जाण्यास बंदी आहे। ठीक आहे, ह्या पॉईंट लक्षात ठेवा। ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी रायगड येथे। ठीक आहे, रायगड येथे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग पसरलेली आहे? मित्रांनो, उत्तरेला म्हणते। ठीक आहे, तर यामध्ये लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या अगदी उत्तर सीमेवर सातपुडा पर्वतरांग पसरलेली आहे। कोणती? सातपुडा पर्वतरांग पसरलेली आहे। हा महाराष्ट्र आणि वरच्या साईडला मित्रांनो सातपुडा पर्वतरांग पसरली आहे। ठीक आहे, या पर्वतरांगेत नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण, अस्तंबा हे सर्वोच्च शिखर आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, याच पर्वतरांगेत म्हणजेच सातपुडा पर्वतरांगेमध्येच नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि अस्तंबा हे सर्वोच्च शिखर आहे। अस्तंबा हे सर्वोच्च शिखर देखील आहे। ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए सातपुडा। महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग पसरलेली आहे? तर सातपुडा ही पर्वतरांग पसरलेली आहे। ठीक आहे, प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला मित्रांनो। अजूनपर्यंत तुम्ही आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या। सोबतच हा क्लास तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा। आपले टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता। ठीक आहे मित्रांनो, तर प्रश्न क्रमांक 17 आहे, मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? यामध्ये लक्षात ठेवा, मांजरा नदी ही गोदावरी नदीची उजव्या बाजूने मिळणारी एक महत्त्वाची उपनदी आहे। ती प्रामुख्याने बीड, लातूर आणि उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यातून वाहते। ठीक आहे,
ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, गोदावरी. मांजरा ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? तर गोदावरी या नदीची प्रमुख उपनदी आहे. गोदावरी नदीवर जेवढे काही प्रश्न बनत असेल मित्रांनो ते तुम्ही चेक करा, सर्वच्या सर्व प्रश्न पाठ करा, लक्षात ठेवा, त्याच्यावर डीप ॲनालिसिस करा, जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये एक पण प्रश्न जाणार नाही. ठीक आहे मित्रांनो, एका मार्कासाठी आपली परीक्षेमध्ये लढाई असते. त्यामुळे जो IMP टॉपिक असते जसा की गोदावरी हा एक खूप IMP टॉपिक आहे. यावर जेवढे प्रश्न बनतील तेवढे प्रश्न पाठ करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता प्रादेशिक विभाग सर्वात प्रसिद्ध आहे? ठीक आहे, ह्यामध्ये लक्षात ठेवा विदर्भ आणि खानदेशच्या भागात मोठ्या प्रमाणावर रेगूर म्हणजेच कोणती काळी मृदा आढळते. त्यामुळेच मित्रांनो तेथे कापसाचे जे प्रचंड उत्पादन घेतले जाते. यवतमाळ जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा देखील म्हटले जाते. मित्रांनो पांढरे सोने म्हणजे काही सोनं नाही आहे, पांढरे सोने म्हणजे आहे कापूस. कापसालाच आपण पांढरे सोने असे म्हणतो. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, विदर्भ. ठीक आहे, महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता प्रादेशिक विभाग सर्वात प्रसिद्ध आहे? तर विदर्भ. या ठिकाणी काळी कसदार मृदा आढळते. त्यामुळेच आपण विदर्भामध्ये कापसाचे प्रमाण जास्तीत जास्त पीक घेतले जाते. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 19 आहे, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो यामध्ये लक्षात ठेवा तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत स्थित असलेले एक डोंगराळ आणि निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, नंदुरबार. ठीक आहे, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये येते. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर यामध्ये लक्षात ठेवा गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनाचे प्रमाण म्हणजे टक्केवारी व क्षेत्रफळ दोन्ही दृष्टीने मित्रांनो प्रश्नामध्ये लक्ष देत चला. टक्केवारीनुसार सर्वाधिक वनक्षेत्र म्हटले आणि क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वनक्षेत्र म्हटले तर ह्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपले एकच येईल, गडचिरोली. पर्याय क्रमांक 1 गडचिरोली. ठीक आहे मित्रांनो, कधी कधी क्षेत्रफळानुसार वेगळं राहते आणि टक्केवारीनुसार वेगळे राहते. ह्या प्रश्नावर विशेष लक्ष देत चला. मित्रांनो हा जो जिल्हा आहे हा घनदाट अरण्याची व्यापलेला आहे. मित्रांनो अरण्य म्हणजे समानार्थी शब्दामध्ये आपल्याला पाहायला मिळते अरण्य, जंगल अशा प्रकारचे शब्द पाहायला मिळते. ठीक आहे मित्रांनो, तर हा जिल्हा घनदाट अरण्यासाठी व्यापलेला आहे. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 गडचिरोली. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आपला 21 आहे, गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळे झाले आहे? गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळे झालेले आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. ह्यामध्ये लक्षात ठेवा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांमुळे उत्तरेकडील गोदावरी नदीचे खोरे आणि दक्षिणेकडील भीमा नदीचे खोरे एकमेकांपासून वेगळी झालेली आहेत. ठीक आहे, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. तर मित्रांनो हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळेच कोणते दोन नदीचे खोरे वेगळे झाले? एक गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला विचारले पण जाऊ शकते की हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे कोणत्या दोन नदींचे खोरे एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत? तर गोदावरी आणि भीमा नदींचे खोरे एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. मित्रांनो प्रश्न अशा प्रकारचा विचारला तर असाच येणार असं नाही, फिरून पण प्रश्न येऊ शकते. कधी कधी ऑप्शनवर प्रश्न विचारला जाते तर कधी कधी आपल्या नद्यांवर प्रश्न विचारला जाते. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आपला 22 आहे, महाराष्ट्रात चेरापुंजी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडतो. कुठे? आंबोली या ठिकाणी. मित्रांनो कोकण विभागामध्ये आंबोली हे ठिकाण येते. ठीक आहे, तर या ठिकाणाला आपण महाराष्ट्राचे चेरापुंजी देखील म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, आंबोली ठिकाण. ठीक आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? तर आंबोली या ठिकाणाला ओळखले जाते. कुठे येते? कोकण विभागामध्ये येते. प्रश्न क्रमांक 23 आहे, भंडारदरा धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? मित्रांनो खूप महत्त्वाचं धरण आहे हे. भंडारदरा धरण हे अहमदनगर जिल्ह्यातील परवरा नदीवर बांधण्यात आलेले आहे. हे सर्वात जुन्या धरणांपैकी एक असून त्याच्या जलाशयाला
ऑर्थर लेक असे म्हणतात. बांधारधरा धरण कुठे येते? अहमदनगर जिल्ह्यात येते. कोणत्या नदीवर येते? प्रवरा नदीवर येते. ठीक आहे. आणि या जलाशयाला आपण सर्वात जुन्या आणि याला काय म्हणतो तर ऑर्थर लेक असे म्हणतो. ठीक आहे. 3 पॉईंट महत्त्वाचेच आहे. भंडारदरा धरण अहमदनगर जिल्ह्यात येते, प्रवरा नदीवर येते, त्याला आपण ऑर्थर लेक असे म्हणतो. ठीक आहे. तर मित्रांनो प्रश्न काय होता आपला? भंडारदरा धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए, प्रवरा या नदीवर भंडारदरा धरण बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे. विदर्भातील प्रमुख नदी कोणती आहे जी दक्षिण वाहिनी आहे? तर यामध्ये लक्षात ठेवा, वैनगंगा ही पूर्व विदर्भातील एक महत्त्वाची दक्षिण वाहिनी नदी आहे. ती पुढे वर्धा नदीला मिळते आणि त्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असे म्हणतात. वर्धा, वैनगंगा मित्रांनो लक्षात ठेवा, वैनगंगा ही पूर्व विदर्भातील एक महत्त्वाची दक्षिण वाहिनी नदी आहे. ती पुढे कशाला मिळते? तर वर्धा नदीला मिळते आणि त्यांच्या एकत्रित म्हणजे मित्रांनो वैनगंगा आणि वर्धा या नदीच्या एकत्रित प्रवाहाला आपण काय म्हणतो? प्राणहिता नदी प्रणाली म्हणतो. ठीक आहे मित्रांनो. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, वैनगंगा. वैनगंगा. ठीक आहे. विदर्भातील प्रमुख नदी कोणती आहे जी दक्षिण वाहिनी आहे? तर वैनगंगा ही आहे. ठीक आहे. खूप वेळा प्रश्न आलेला आहे मित्रांनो की वैनगंगा आणि वर्धा नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? तर उत्तर होईल प्राणहिता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील दक्षिण सीमेवर वाहणारी प्रमुख नदी कोणती? तर ह्यामध्ये लक्षात ठेवा, तेरेखोर नदी ही महाराष्ट्रातील दक्षिण सीमेवरून वाहते आणि ती महाराष्ट्र व गोवा राज्याची नैसर्गिक सीमा तयार करते. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, तेरेखोर. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे आपले महत्त्वपूर्ण 25 प्रश्न होते. हे सर्वच्या सर्व प्रश्न मित्रांनो आपण रिपीटेड प्रश्न घेतलेले आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये हे प्रश्न येतच असतात आणि येण्याची दाट शक्यता देखील असते मित्रांनो. त्यामुळे हे भूगोल या विषयावरील, महाराष्ट्रातील भूगोल या विषयावरील हे आपले महत्त्वाचे 25 प्रश्न होते. तुम्हाला यामधील कोणता प्रश्न मित्रांनो कठीण वाटला? सोबतच तुम्हाला या 25 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तर बरोबर आले तुमचे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला. तुमच्या मित्रांना देखील हे सर्वच्या सर्व क्लास शेअर करा मित्रांनो. यापूर्वीचे आपले तलाठी भरतीचे प्रश्नसंच ज्यांनी कोणी बघितले नसेल, आतापर्यंत 24 प्रश्नसंच झालेले आहेत आपले तलाठी भरतीचे, ते तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता मित्रांनो. अजून आपले 6 प्रश्नसंच राहिलेले आहेत, ते मी लवकरात लवकर आपण अपलोड करणार आहोत. ते लवकरात लवकर क्लासेस देखील घेणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या प्रश्नसंचावर हवा असेल मित्रांनो सेपरेटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी पुढच्या क्लासमध्ये ते प्रश्न ॲड करणार. ठीक आहे. भेटूया मित्रांनो आपण पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत हे सर्वच्या सर्व व्हिडिओ पहा. आपले तलाठी भरतीचे पूर्वीचे सर्व प्रश्नसंच पहा. सोबतच आदिवासी विकास भरतीचा कोणी फॉर्म भरले असेल तर त्यांचे देखील तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघू शकता मित्रांनो. सर्वच्या सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. आपण संभाव्य प्रश्नसंचांची सिरीज सुरू केलेली आहे, ते देखील तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. ठीक आहे. भेटूया पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.